नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी. या राज्यात सुनिश्चित पेन्शन योजना लागू, शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलेला आहे. नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. या योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार असून वर्षानुवर्षाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. या योजनेला सुनिश्चित पेन्शन योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना मूळतः जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली असून ओपीएस मधील प्रमुख फायदे कर्मचाऱ्यांना देण्याचा सरकारचा उद्देश आहे. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ सरकारी कर्मचारी आणि शिक्षक ओपीएस पुन्हा लागू करण्याची मागणी करत होते. आता टीएपीएसच्या माध्यमातून त्या मागणीला ठोस स्वरूप देण्यात आलेलं आहे. या नव्या योजनेनुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. तसेच आज कार्यरत कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शनवर महागाई भत्ता वर्षातून 2 वेळा वाढवला जाणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईचा थेट फायदा पेन्शनधारकांना मिळेल. कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कुटुंब पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे. नामनिर्देशित कुटुंबियांना 60% पेन्शन कुटुंब पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. याशिवाय सेवानिवृत्तीवेळी ग्रॅच्युटी मिळणार असून तिची कमाल मर्यादा 25 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या योजनेत आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आवश्यक सेवा कालावधी पूर्ण न करू शकलेल्या कर्मचाऱ्यांनाही किमान पेन्शन मिळणार आहे. तसेच यापूर्वी कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम अंतर्गत सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांनाही विशेष सहानुभूतीच्या आधारे पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. एकूणच या नव्या पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर स्थैर्य, सुरक्षितता आणि सन्मान मिळणार असून हा निर्णय कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.